इस वक्त हम परतूर शहर एसडीएम ऑफिस के सामने हैं। सकल मराठा समाज की ओर से मराठा आरक्षण को लेकर यहाँ पर आज से आमरण उपोषण की शुरुआत हो चुकी है धुमाड़ सर की ओर से और सकल मराठा समाज की ओर से। जैसा कि लाइव तस्वीर में आप देख सकते हैं कि मराठा समाज के सभी बांधव इस वक्त यहाँ पर हमारे साथ मौजूद है। चलिए धुमाड़ सर से हम बात करते हैं कि क्या क्या उनकी मागणी है। धुमाड़। जय जिजाऊ जय शिवराय। आज परतूर इथं या तहसील कार्यालयाच्या जे कर्मचारी स्टाफ आहे, तहसीलदार असू द्या, तिथल्या खालचे जे कर्मचारी ते असू द्या, या लोकांच्या आरेरावीच्या संदर्भाने आणि त्यांच्यावर कारवाई होण्याच्या संदर्भाने आज इथं आमरण उपोषण सुरू करण्यात आलेलं आहे। या लोकांनी एवढा धुडगूस घातलेला ह्या तहसीलमध्ये की कोणाचं ऐकायला तयार नाहीत। गेल्या 1 वर्षापासून आपल्या परतूरमध्ये मराठा कुणबीच्या नोंदी ह्या घेणं चालू आहेत, परंतु यांच्या ढिसाळ कारभारामुळं आणि भ्रष्टाचारी वृत्तीमुळं आतापर्यंत फक्त 2000च प्रमाणपत्र इश्यू झालेले आहेत। वास्तविक पाहता जवळजवळ 10 ते 12 गावामध्ये मराठा कुणबीच्या नोंदी इथं सापडलेल्या आहेत, परंतु हे पैसे घेऊन काम घेतल्याशिवाय काम करत नाहीत, अशी परिस्थिती आहे। आणि या बाबतीत जर त्यांना आपण विचारायला गेलो, आमच्यासारखे कार्यकर्ते विचारायला गेले तर आरेरावीची भाषा करतात, आमच्यावर केस करायची भाषा करतात, अंगावर धावून येतात। आणि म्हणून ह्या सर्व स्टाफला ह्या इथल्या तहसीलदारानं पाठीशी घातलेलं आहे। त्या तहसीलदाराचीच इथून बदली करावी आणि बदली जर झाली नाही आणि तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाहीत, अशा निश्चयानं आम्ही इथं उपोषणाला बसले आहोत। जोपर्यंत ह्या भ्रष्ट तहसीलदाराची बदली होत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाहीत। आणि याच्या संदर्भात आम्ही जालन्याला जिल्हाधिकारीकडं आणि इथले SDM जे आहेत गायकवाड साहेब यांनासुद्धा अनेक वेळा निवेदन दिलेले आहेत, परंतु हे गायकवाड साहेब म्हणतात की हे माझ्या अंतर्गत विषय नाही। वस्तुस्थिती अशी आहे की हे विभागीय कार्यालय आहे आणि ह्या जिल्हाधिकारी कार्यालयाचं एक ब्रँच आहे इथं। जालना आपल्याला लांब पडतं म्हणून शासनाने इथं सोय केलेली आहे। आणि हे निष्क्रिय जे उपजिल्हाधिकारी आपली इथं नेमलेले आहेत, यांना त्यांच्या कामाची त्यांच्या जबाबदारीची माहिती नाही। आपली जबाबदारी काय आहे, आपण काय करायला पाहिजे, एवढे आम्ही निवेदन दिले, परंतु त्यांनी त्याला हातसुद्धा लावला नाही। दुसरी गोष्ट, आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना एकदा निवेदन दिलं होतं, त्यांनी त्यांच्या ह्या गोरे मॅडमच्या चौकशीत गेले आणि त्यांना अपशब्द वापरून अपमानित केलं। आमच्या समाजाला एकतर अगोदर आरक्षण मिळालं नाही, आता इकडून तिकडून मिळालं, तर ह्या तहसीलच्या ह्या दंडेलशाहीमुळं यांच्या ह्या अन्याय करणाऱ्या प्रवृत्तीमुळं आमच्यावर अन्याय होतोय, मराठा समाजावर अन्याय होतोय। आणि म्हणून हा स्टाफ पूर्णच्या पूर्ण जो आहे हा बदलल्याशिवाय इथं हे होणार नाही, म्हणून आम्ही इथं आमरण उपोषणाला बसलेलो आहोत।